आठवडाभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मात्र आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला। या संदर्भातल्या बातम्या पाहूया। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्राचा परिणाम, तर राज्यासाठी पुढील 5 दिवस पावसाचे। पुढील 5 दिवस पुण्यासह राज्यभरात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात। परळीच्या सखल भागामध्ये साचलं पाणी, तर मोंडा मार्केटमध्येही साचलं मोठ्या प्रमाणात पाणी। बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं बिंदुसरा नदीला पूर, आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे धाराशिवमधील अनेक नदी नाल्यांना पूर, शेतातून घरी जात असताना काही जण पुराच्या पाण्यात वाहून गेले। सुदैवानं त्यांना पोहता येत असल्यानं ते सुखरूप बाहेर आले। बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरलं, तर बीडमध्ये रात्रभर दमदार पाऊस, त्यामुळे आता पोलीस स्टेशनमध्ये शिरलं पावसाचं पाणी। मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ, तर पुजारी टोला धरणाचे 4 आणि शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरमधील सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू। सीना कोळेगाव धरणातून खासापुरी चांदणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। भूम परांडा अहिल्यानगरमध्ये पाऊस वाढला, त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू। लातूर जिल्ह्यातल्या मनाड नदीची पाणी पातळी वाढली। अहमदपूर ते हगदळ या गावाजवळच्या पुलावरती पाणीच पाणी, वाहतूक बंद। नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल सायंकाळी मुसळधार पाऊस। कळमेश्वर, कामठी, सावनेर, काठोद काही भागामध्ये पाऊस, काही भागामध्ये वादळी वारा आणि गाराही पडल्या। संत्र्यांच्या बागा आणि इतर पिकांना देखील बसला पावसाचा फटका।